हा एक रॅन्डम सॅटर्डेचा ब्लॉग आहे. तर सॅटर्डेला अनुरूप घरात असतो, तो मुलांकडे बघू शकतो. सकाळी सकाळी ते थोडे बाहेर गेले होते, त्यामुळे मग मी स्वच्छपैकी बेसिन असेल किंवा टॉयलेट बाथरूम असेल किंवा घर पुसायचं असेल असे कामं करत होते. आणि तेव्हा आम्ही भारतातनं येऊन थोडेसेच दिवस झाले होते, जास्त काही कुठे बाहेर गेलो नव्हतो. तर आज चाललं होतं की कुठेतरी जाऊयात, पण घरातली कामं करता करताना 11-12 कसे वाजतात तेच कळत नाही. दोन्ही मुलांना आंघोळी घातल्या, नाश्ते वगैरे आमचे झालेले आहेत. आणि मग आता बाहेर जायचं म्हटलं की सियानाला थोडं झोपायचं पण असतं. तिच्या लक्षात आलं की मम्मा व्हिडिओ करते, त्यामुळे ती हसत होती. तसेच मी देवापासलं थोडंसं आवरून घेतलं आणि तिच्यासोबत थोडंसं खेळले आणि म्हटलं चला आता ही झोपली आहे तर आपण जेवणाची थोडीशी तयारी करूया. जेवणामध्ये आज तिला उकडलेल्या बटाट्याची भाजी फार आवडते किंवा चकत्यांची बटाटा भाजी, तर तिला फिक्का बटाटा काढून घेतला आणि आमच्यासाठी मस्त मसाला टाकून छान कोरडी अशी बटाटा आणि हिरव्या वाटणाची कोरडी भाजी करून घेतली. टमॅटोचं वरण करून घेतलं, भात लावायचं आहे आणि गरमागरम पोळ्यासुद्धा करायच्या आहेत. 1:45 वाजत आला होता. जेवणं केली की 2-2:30 होतात आणि मग तेच आहे की थोडंसं आपल्याला लोळावंसं वगैरे वाटतं. मुलं लहान आहेत त्यामुळे मी पण थोडाफार आराम करतच असते. आणि मग ठरवलं होतं की दुपारी कुठेतरी जाऊयात, पण बाहेर इतकं ऊन आहे. सियाना जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिला दादाची ही हॅट सापडली, तर तू एकदा घाल मी एकदा घाल असं ती करत होती. आणि मग संध्याकाळी मात्र लायब्ररीचा एक इव्हेंट होता पार्कमध्ये, तिथे मात्र दियानला मी घेऊन गेलो होतो. इथे सध्या रात्री फार उशिरापर्यंत उजेड असतो, त्यामुळे हे प्रोग्राम संध्याकाळी 6ला वगैरे असतात. तर 6 ते 8 छान फिरून आलो.